ना धनंजय मुंडे, ना पंकजा मुंडे, ना सुरेश दास। बीडचा पालकमंत्री होणार शिंदे किंवा फडणवीसच। पालकमंत्री झाल्यास बीडच्या गुंडांची दादागिरी संपवणार। बीड जिल्ह्यातील गुंडागिरी, बीड जिल्ह्यातील दादागिरी, बीड जिल्ह्याचा बिहार होतोय हे समजताच आता बीड जिल्ह्याचा पालकमंत्री बदलणार आहे। बीड जिल्ह्याचा पालकमंत्री बदलल्यास हे गुंडागिरी संपणार अशा चर्चा देखील आहेत। बीड जिल्ह्याचा पालकमंत्री छोटा मोठा पुढारी नसून आता थेट देवेंद्र फडणवीस यांनीच उडी मारली आहे। देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होणार। माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही। परंतु मला वाटतं हे दोघेही होतील असं मला वाटत नाही, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे। क्रांती मोर्चाच्या वतीनं बीड जिल्ह्याला विशेषतः पालकमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकार करावा हा आमचा पहिला मुद्दा झाला। ज्या वाल्मिक कराड व त्याच्या सहकाऱ्यांची नावं आमच्या सगळ्या मराठा क्रांती मोर्चाने घेतलेली आहेत त्याच्याबद्दल त्वरित धरपकड। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखायची असेल तर आता बीड जिल्ह्याचा पालकमंत्री बदलला पाहिजे असं काही पुढाऱ्यांचं म्हणणं होतं। काही पुढाऱ्यांनी धनंजय मुंडे यांना विरोध केला तर काही मंडळींनी देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री हे स्वीकारलं पाहिजे तरच बीड जिल्ह्यातील गुंडागिरी कमी होईल। तर सुरेश दास, प्रकाश सोळंके हे बीड जिल्ह्याचे मोठे नेते आहेत, पण आता बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं तर धनंजय मुंडे यावेळेस बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नसणार। तर आता याच मागणीसाठी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ते तुम्हीच ऐका। असं आहे की बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा, मी आणि शिंदे साहेब आम्ही ठरवू। त्या संदर्भात ते कोणी घ्यावं, कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू। पण बीडमध्ये कोणाची बीड जिल्ह्याचा पालकमंत्री हा तर बदलणार हे तर निश्चित झालं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आम्ही तिघजण मिळून ठरवू बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार। तर आता राहिला प्रश्न एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचा पहिला बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं। तर आता अजित पवार की एकनाथ शिंदे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पण बीड जिल्ह्याचा पालकमंत्री बदलला तर बीड जिल्ह्यातील गुंडागिरी ही खरोखरच कमी होईल। आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि व्हिडिओला नक्की शेअर आणि लाईक करायला विसरू नका।